रमा वैरे, मला सांगा, रोजगार केंद्राची कल्पना तुमच्या मनात कशी आली? हो, आता खरं सांगायचं तर कुठेतरी मला नेहमी वाटत होतं की या गावातल्या महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही. काहींचं तर कौशल्य त्यांच्या इतर कामात हरवून जाते. त्यांच्यासाठी नेहमीच काहीतरी करायचं होतं. कदाचित त्यामुळेच ही कल्पना सुचली असावी. पर साहेब, कल्पना जरी मला सुचली असेल ना, तरी मी ती प्रत्यक्षात आणण्यात जी व्यक्ती नेहमी ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहिली ना, ती मात्र कोणी वेगळीच आहे. अच्छा, कोण आहे ती व्यक्ती? प्रतापराव जाधव, म्हणजेच आमचे छोटे मालक. हेच ती व्यक्ती आहे. छोट्या मालकांनीच या गावात रोजगार केंद्र सुरू केलं आणि या गावातल्या महिलांचं हे स्वप्न पूर्ण झालं. छोट्या मालकांनी कधी साथ दिली नसती तर हे केंद्र नसतं, इथला रोजगार नसता आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा जो काय पुरस्कार मला मिळतोय तो बी कधी मला मिळाला नसता. कल्पना देणाऱ्यापेक्षा त्या कल्पनेवर विश्वास ठेवणारा हा अधिक महत्वाचा असतो असं मला वाटतं. छोटे मला गावकऱ्यांच्या भलाईचा नेहमीच विचार करते. त्यांच्या भलाईसाठी एखादी योजना येणार असेल ना, तर त्यासाठी यांचा नेहमीच पाठिंबा असतोय आणि त्यासाठी कष्ट करायची तयारी बी असते. वा वा रमा वैरे, काय बोलला तो तुम्ही. या पत्रकार मंडळींना खरं वाटेल की समज. काय बरं म्हणालात तुम्ही? प्रताप जाधवांना गरिबाचे कैवारी करून सोडलत की. त्या लायकीचे आहेत का ते? जाधवांच्या बाबतीत पुढे असं बोललं ना की संताप होतो आमचा. आमचंच नाही, गावकऱ्यांचं रक्त सुद्धा उकळतं. तुम्हाला सांगतो पत्रकार मंडळी, हे प्रताप जाधव आहेत ना, त्यांचा रावसाहेब जाधवांच्या खत घोटाळ्यात हात होता. अहो, इथं बसून उदबत्त्या ओवाळायच्या लायकीचे नाही ते. हिंड काढायच्या लायकीचे आहे ते बापलेख. प्रतापराव, हाय हाय. रावसाहेब, हाय हाय. प्रतापराव, हाय हाय. रावसाहेब, हाय हाय. प्रतापराव, हाय हाय. रावसाहेब, हाय हाय. प्रतापराव, हाय हाय. पत्रकार बंधू भगिनींनो, समजा गावाने या लोकांना निवडून दिलं. मी काय केलं? गावकऱ्यांच्या जीवावर उठले. हे कसले पोषण करते हो, हे तर शोषण करते. अशा माणसाची गावात थिंड काढली पाहिजे का नाही? त्यांच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे का नाही? चला मग व्हा पुढं. प्रतापराव, हाय हाय. रावसाहेब, हाय हाय. प्रतापराव, हाय हाय. रावसाहेब, हाय हाय. प्रतापराव, हाय हाय. रावसाहेब, हाय हाय. खबरदार, खबरदार, जर कोणी एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तरी गाठ माझ्याशी आहे. व्हा मागे, मागे व्हा म्हणते ना. आणि आबासाहेब, तुम्ही काय यांची लायकी काढताय?
तुम्ही स्वतः कोण आहात, काय आहात आणि तुमचा खोटेपणा आहे ना समजा गावाला ठाऊक आहे. अहो या माणसाच्या चेहऱ्यावर काळं फासतं तुम्ही. अहो आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी राब राब राबत आलेत ते. विचारा ना इथे असलेला कोणाला बी विचारा तुम्ही. ए पोरी, अजिबात मध्ये बोलायचं नाही आबासाहेब. हो गावात कुठे बांध घालायचे असतील तर पहाटपर्यंत छोटे मालक तिथे मदतीला उभे असते. कालवा करायचा असेल नाही तर विमा योजना अंमलात आणायची असेल, छोट्या मालकांनी मदतीसाठी दिवस रात्रीचा तहान भुकेचा कधी विचार केला नाहीये. आबासाहेब अहो तुम्हाला ठाऊक नसेल पण गरिबीला वैतागून वासंती काकू आत्महत्या करायला निघाल्या होत्या. छोटे मालक त्यांना या केंद्रात घेऊन आले होते आणि वासंती काकूच नाही तर गावातल्या कित्येक महिलांच्या संसाराला हातभार लावलाय छोट्या मालकांनी. आणि यातला एक शब्द जरी खोटा असेल ना तरी वासंती काकू, दामू दादा, मंजू उचला ते रंगाचे डबे आणि फासांच्या तोंडावर काढ. लोकांच्या भलाईसाठी स्वतःचं रक्त आटवणं हा जर का गुन्हा असेल ना मग तर केलाय हा गुन्हा छोट्या मालकांनी. फासा त्यांच्या तोंडावर काढ. बाकी सगळे पैसे खाऊ, सच्चा माणूस प्रतापराव जिंदाबाद, 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 जिंदाबाद. आणि ज्या कोणाच्या बामध्ये हिम्मत असेल प्रतापरावांच्या तोंडाला काळ फासायची त्यानं समोर यावं. नाही त्याला इथं जित्ता काढला ना तर नाव सांगणार नाही राजकुमार. प्रतापराव जिंदाबाद, प्रतापराव जिंदाबाद, प्रतापराव जिंदाबाद, प्रतापराव जिंदाबाद. प्रतापराव ग्रेट आहात तुम्ही. तुमचाही कार्यक्रम आम्ही करणार आहोत. एवढ्या मोठ्या घरात जन्माला आलात तरी तुमची मातीची ओढ कमी झाली नाही. लोकांना तुम्ही प्रिय आहात. हे सगळं कसं जमवलं तुम्ही? थँक्यू प्रतापराव. उद्याचा पेपर नक्की वाचा. भाईसाहेब तुम्हाला सांगतो प्रतापराव पत्रकार परिषदेत काय बोललेत माहितीये का? बोललेत म्हणजे एकदम लय भारी जिंकून टाकली त्यांनी एकदम पत्रकार परिषद. आणि काय झालं होतं ते आले होते घर तर रामाची मुलाखत घ्यायला पण दोघांची पण मुलाखत झाली. अरे पण कशाबद्दल बोलत होता प्रताप? बोलले म्हणजे शेतीविषयी, गावाच्या प्रगतीविषयी, रोजगार केंद्राविषयी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रावसाहेबांवर जे आरोप लागलेत ना त्याच्याविषयी बोलले. त्यामुळे काय झालं ज्या लोकांच्या मनात गैरसमज होते ना ते पण दूर झाले. विरोबा तुलाच काळजी आहे बाबा. अरे पण मी काय म्हणतो पत्रकार परिषद संपल्यानंतर लोक काय बोलली? अहो काय बोलले म्हणजे आता लोक घेऊन येत आहेत त्यांना इथं. तुम्हीच बघा काय बोलले ते. हे बघा तू औक्षणाची तयारी कर, मी बाहेर वाट बघतोय त्यांची आणि ते आले की हाक मारतो लगेच या बाहेर. चला बाबा. प्रताप दादा जिंदाबाद, प्रताप दादा जिंदाबाद, एकच दादा जिंदाबाद, एकच दादा जिंदाबाद, प्रताप दादा जिंदाबाद, एकच दादा प्रताप दादा, एकच दादा प्रताप दादा जिंदाबाद, प्रताप दादा जिंदाबाद. हे आई आले बघा ते. एकच दादा प्रताप दादा, एकच दादा प्रताप दादा, अरे एकच दादा प्रताप दादा जिंदाबाद, प्रताप दादा जिंदाबाद, एकच दादा प्रताप दादा, एकच दादा जिंदाबाद. अरे थांबा, घर आलं आता तरी उतरवा. राजकुमारनी सगळं सांगितलं मला. बाईसाहेब, बाईसाहेब, अहो काय करताय? प्रायचित्त घेतो बाईसाहेब. आम्ही चुकलो, नको नको ते बोललो तुम्हाला, आम्हाला माफ करा.
तुम्ही जे काही केलं ते परिस्थितीनुसार केलं आणि मला त्याचं अजिबात वाईट वाटलेलं नाहीये. तुम्ही जसे प्रतापचे आहात ना तसे जाधव परिवाराचे आहात. प्रताप दादा जिंदाबाद. 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 ऐक मी, तुला औक्षण करायचंच असेल ना तर ते रमा यांचं कर. हे सगळं श्रेय त्यांचं आहे. हे शक्य झालं ते फक्त रमा यांच्यामुळे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मी खूप खचून गेलो होतो. माझ्यातली लढण्याची उमेद हळूहळू कमी होत चालली होती. पण रमा यांच्यामुळे मला लढण्याची ताकद मिळाली. मनात एक ठिणगी भेटली आणि आता मी लढणार. आपल्या घराण्याला लागलेला कलंक पुसून टाकणार. आणि असं जरी झालं ना तरी त्याच्या मागे रमाच असते, हे नक्की. रमा ये. अहो नाही बाईसाहेब, मी आता फक्त रमा ये. आई सांगू का? बोल. आई, आता आपण सरला मावशीकडे राहतोय, जेवतोय, सगळे आपली खूप काळजी घेत आहेत. याला काहीच कमी पडू देत नाहीयेत. हे सगळं किती दिवस चालणार आहे? त्यांच्या कपॅसिटीच्या पलीकडे जाऊन ते आपल्यासाठी करतायत ग. खूप गिल्टी फील होतं. गिल्टी तर मलाही वाटतंय ग तेजू. आपली त्यांना मदत होण्याच्या ऐवजी ओझच होत चाललंय त्यांना. ही माणसं खूप चांगली आहेत अगं. आपला त्यांना कितीही त्रास झाला ना तरी ते एका शब्दाने काही बोलणार नाहीत. पण आपल्यालाच आता काहीतरी विचार करायला पाहिजे. हे सगळं एखादं नाईटमेअर असंच वाटतं मला. आणि सकाळी उठल्यावर त्यातलं काहीच घडलेलं नसेल असं वाटतं. या सगळ्याची मला तर खूप काळजी वाटायला लागली आहे. तेजू, तेजू अगं सगळं व्यवस्थित होईल. प्रताप आहे ना, प्रताप सगळं व्यवस्थित करेल. रमा, जी बाईसाहेब. तुझे आभार मानण्यासाठी खूप कारण आहेत. पण आज खूप दिवसांनी प्रतापच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तू त्याला लोकांसमोर बोलायला लावलंस, त्याला उभारी दिलीस. त्याच्या डोळ्यात मला नवीन उमेद दिसली आज. बाईसाहेब भाऊ, त्यासाठी आभार मानण्याची काही बी गरज नाहीये. आणि हे संकट काय फक्त तुमच्यावरच नाही तर आपल्या समजांवरच आलंय. म्हणून ते जावं म्हणून आपल्याला जेवढं काही करता येईल ना तेवढं समजा आपण करू. आता या सगळ्यातून रावसाहेबांना कसं बाहेर काढायचं तेवढं बघायला पाहिजे. काळजी वाटते का मला. मग मला का नाही सांगितलंस तू वसुंधरा? काय ग शालिनी, तू अशी अचानक? यावंच लागलं. मॅडम या ना. नाही नको, थांब जरा. काय चाललंय हे सगळं बसून? तुला मला कळवावंसं नाही वाटलं? काय ग तेजू, तुला एक मेसेज पाठवायला वेळ नाही मिळाला? अगं पण तुला कसं कळलं हे सगळं? महिन्याभराचा युरोपचा दौरा संपून मी आज आले. आल्या आल्या एअरपोर्टवरच्या टीव्हीवर मला प्रतापचा इंटरव्ह्यू दिसला. मी तो इंटरव्ह्यू बघितला म्हणून नशीबच म्हटलं पाहिजे माझं. मला हे सगळं कळलं. शालिनी, अगं इतकं सगळं अचानक घडलं की आम्ही त्यातनं सावरूच शकलेलं नाही.
काय झालंय ते मी बघून आले वसू. सील लावलंय वाड्याला. एवढी बिकट परिस्थिती आहे आणि अशी परिस्थिती असतानाही तुला माझी एकदाही आठवण नाही आली. अगं आमचाच विश्वास बसत नाही या सगळ्या गोष्टींवर. मी कुणालाच काही सांगितलं नाही. अगं बाकीच्यांचं जाऊ दे वसू, मला सांगायला काय प्रॉब्लेम होता? काय सांगणार होते? एका दिवसात आम्ही रस्त्यावर आलो हे सांगणार होते का रावसाहेबांना अटक झाली हे सांगणार होते? सांग ना मला, मी काय सांगणार होते तुला? सगळं सगळं गेलं ग. चुप बस, असं काही झालेलं नाहीये. बस इथे. हे बघ, रावसाहेब असं काही करू शकत नाही त्याबद्दल माझीही खात्री आहे. आता मी एवढी वर्ष ओळखते की त्यांना. वसू अगं नको काळजी करू, मी आलीये ना आता. आपण रावसाहेबांना नक्की निर्दोष सिद्ध करू. शालिनी मॅडम, तुम्ही आता आलात तर समजा चांगलं होईल बघा. पुन्हा तेच चांगले दिवस परत येतील. नक्कीच येते. रमा, सरला, या सगळ्या विचित्र परिस्थितीत तुम्ही यांच्या बाजूला उभे राहिलात, यांना आधार दिलात, सांभाळलत. खरंच ही फार मोठी गोष्ट आहे. बर, प्रताप कुठे आहेत ना, ते दामूच्या घरी गेलेत. मी आणतो त्यांना बोलवून. तुम्ही बसा. आई जरा यांच्या चहा पाण्याचं बघा. आलो. युवा नेते, ओ युवा नेते. काय आहे तुझं? वेळ नाही मला, चल निघ. बरोबर. आता येळ कसा असेल तुम्हाला नाही का? नको त्या लोकांना तुम्ही येळ देत्यात म्हणल्यावरती आम्हाला कुठून येळ देणार? अच्छा, म्हणजे आता मी कोणाला वेळ द्यायचा नाही द्यायचा हे तू ठरवणार का? नाही तसं नाही. अहो ऐका ऐका, अहो तुमच्या फायद्याच सांगत होतो मी. युवा नेते, तुम्ही ना आबासाहेबांना सोडून फार मोठी चूक केली बघा. तुला सरळ सांगून कळतच नाही का? फटकेच द्यायला पाहिजे का तुला? हा, अहो ऐका, काय या हरीला समजा कळतो हो, पण तुमचे प्रतापराव त्यांना किती बी सांगून कळत नाही. असं का? हा, काय उगाच आबासाहेबांच्या नादी लागले. काय आबासाहेबांनी जर ठरवलं ना तर तुमच्या प्रतापरावांना या गावात जगणं मुश्किल करतील. ए आबासाहेबांच्या पोपटा, जाऊन सांगते आबासाहेबांना, म्हणा काय करायचं ते करा प्रतापरावांना. त्यांच्या मागे आता राजकुमार उभा आहे. ते अहो ऐका, हो अहो यांच्या भांडणात आपण कशाला बरडायचं नाही का? काय अशानं उगाच तुम्हाला त्रास तुमच्या. ए तुझी बडबड बंद करा, नाहीतर तापकानं पुढे, कळलं का? चल नाही. वाचणार नाहीत आबासाहेब, सोडणार नाहीत, वाट लावतील त्यांची. आबासाहेब त्यांना याच्यातून बाहेर पडू देणार नाहीत. दामू, काही झालं तरी मला रावसाहेबांना या घोटाळ्यातून बाहेर काढायचं. अहो आता तुम्ही मनावर घेतलं म्हणजे होणारच बघा. इतके दिवस नक्की काय करावं ना तेच मला कळत नाही. पण काल रमा यांच्यामुळे माझ्या मनात एक ठिणगी पेटली. खरंय, लय भारी काम केलं तिने बघा. आता तुम्ही समध्या फायली चाळून घ्या. वाटल्यास पंचायतीमधून मी समध्या फायली घेऊन येतो. नेमकं प्रकरण काय घडलंय याचा छडा आपण लावू, कारण खताचं वाटप आपण नीट केलंय. त्यात घोटाळा होऊच नाही शकत. त्याचं कसं आहे सांगू का? चोराने किती भी बोंबा मारल्या तरी त्या उलट्या बोंबात असतात. खोट किती भी ओरडून सांगितलं ते खरं बाहेर येतच. रावसाहेबांच्या बाबतीत तेच झालं. तुम्ही इथे का आलाय? काल जो तमाशा झाला तो पुरेसा नव्हता का? नव्हता ना, कारण मनावर तसा त्याचा शेवट झाला नाही ना. आबासाहेब, मला बजावून ठेवतोय. माझ्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. आम्ही काय बी केलेलं नाही. पण कसा आहे प्रतापराव, तुम्ही लोकांना किती बी तुमच्या बाजूने वळवून घेतलं, पण आबासाहेब तुम्हाला सहजासहजी सगळं पचू देणार नाही. आणि कसं आहे, तुम्ही किती बी प्रयत्न केला तरी तुम्हाला यातून मी बाहेर पडू देणार नाही. रावसाहेबांची जशी वाईट अवस्था केली ना, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था तुमची करीन म्या. हो पडीक पक्षाचे नापिक नेते, उगा धमके द्यायचं काम नाही.
तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? आमच्या नादाला लागू नका, नाहीतर कधी इथून गाशा गुंडाळू ना तुमचं तुम्हाला पण कळणार नाही. स्वतःची लायकी ओळखून बोला, नाहीतर तुमचा सुद्धा ह्यांच्यासारखा चिखलात लगदा होईल ना, तुम्हाला कळणार बी नाही. तुमच्या आधी शाण्या बहिणीच्या नादी लागून तुमची बी माती झाली. तुमची अर्धी लाकडं मसनात बी पोचविल ती. आबासाहेब, तोंड सांभाळून बोला, ती बहीण आहे माझी. तेच तुमचं दुर्दैव आहे, समजतंय का? ती आली आणि तुमच्या घराची माती झाली. हो, तुम्ही तिचं काय सांगताय हो? या गावाला लागलेली खरी कीड ना तुम्ही आहे, तुम्ही. तुझ्या त्या 4 आण्याच्या बहिणीसाठी रुपयाचं ऐकून घेणार नाही मी. आबासाहेब, बहिणीची किंमत करा, सांगून ठेवतो. आतापर्यंत खूप मान ठेवला तुमचा, पण आता मान पकडायला कमी करायचो नाही. राजकुमार, राजकुमार सांगतो सांगतो राजकुमार. आबासाहेब, मला जे करायचंय ना ते करा. आम्ही या प्रकरणातून निर्दोष सुटणार म्हणजे सुटणारच. तुम्ही यातनं बाहेर पडता तेच बघतो मी. शांत